Welcome back to my YouTube channel Loveways Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. Now why you should subscribe to this channel? There is a valid reason, because class 10th SSC board we have completed mathematics part 1st whole syllabus, mathematics part 2 whole syllabus along with few chapters of science part 1st. In that we have covered problem set, practice set along with important theorem and ट्रिक्स अँड टिप्स. सो तुम्हाला प्रत्येक चॅप्टर्सचे प्लेलिस्ट मिळतील, त्याचे अलॉंग विथ त्याचे थरली व्हिडिओज मिळतील की काय होतं आहे काय नाही नेमकं, प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट, सॉल्व्ड एक्झाम्पल अलॉंग विथ इम्पॉर्टंट टिप्स अँड ट्रिक्स, हाऊ टू रिमेंबर और हाऊ विच क्वेश्चन्स आर इम्पॉर्टंट फॉर बोर्ड एक्झामिनेशन. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. वेलकम बॅक. इन दिस लेक्चर वी विल लर्न इलेक्ट्रिक generator. The electric generator and electric motor are the most important topics in this lecture. As I said earlier, या दोनच टॉपिकमध्ये तेवढं पोटेन्शियल आहे की जे 4 ते 5 मार्कासाठी विचारले जाऊ शकतात. कित्येक मुलांना जमलिंग होतं की बाबा इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटरचं वर्किंगच त्यांना एक्सप्लेन करता येत नाही. असं वर्किंग एक्सप्लेन करतो. व्हिडिओ लेक्चर लास्टपर्यंत बघा, पूर्णपणे झोपेतनं उठून विचारलं तरी सांगता येईल तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल, इलेक्ट्रिक जनरेटर म्हणजे काय? आता वी नो दॅट इलेक्ट्रिक मोटर कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी. आपण हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं की बाबा आपण सेल कनेक्ट करायचो, सेल कनेक्ट केल्यानंतर मोटरचं पुढचं वाइंडिंग स्पिन व्हायचं. याचा अर्थ काय? इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी. बट इलेक्ट्रिक जनरेटर आपण यूज केलेलं बघितलं असेल किंवा डिझेलवालं जनरेटर असतं, तिथं काय होतं नेमकं, तर मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. और सिंपल लग्नातले जनरेटर वगैरे जे असतात, ट्रकच्या मागं ओढत चाललेले असतात, ते काय असतात? सिम्पली जनरेटर असतात. नावातच आहे जनरेटर म्हणजेच काय? जनरेट करतायत. काय जनरेट करतायत? तर इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट करतात. कशापासून जनरेट करतात? तर मेकॅनिकल एनर्जीपासून. सो सांगताना कसं सांगायचं आहे? इलेक्ट्रिक जनरेटर कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आता नेक्स्ट पॉईंट की बाबा ह्याचं प्रिन्सिपल काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सगळं स्टेप बाय स्टेप बघून घेऊया. हे थोडेसे की पॉईंट्स आहेत जेणेकरून तुम्हाला सारखं रिवाइज करताना किंवा एक्सप्लेन करताना मदत होईल. प्रिन्सिपल यूज्ड इज सिम्पली इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो ॲज वी learned earlier that electromagnetic induction means what? सिंपल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजेच काय? तर इंडक्शन और करंट इज इंड्यूस्ड म्हणजेच काय? करंट तयार होत आहे व्हेन देअर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. परत एकदा सांगतो, करंट इज प्रोड्यूस्ड. सिम्पली तुमच्या भाषेसाठी अंडरस्टँडिंगसाठी अजून सोपं, करंट इज प्रोड्यूस्ड व्हेन देअर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. जेव्हा जेव्हा मॅग्नेटिक फील्ड रिलेटिव्हली चेंज होणार आहे तेव्हा तेव्हा तुमचं करंट प्रोड्यूस होणार आहे. हे मला कुठलं प्रिन्सिपल सांगतं? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इंडक्शन होतं आहे. कशाचं इंडक्शन होतं आहे? काय इंड्यूस होतं आहे? तर करंट इंड्यूस होतं आहे ड्यू टू द चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. खूप सिंपल आहे, काही लोड घ्यायची गरज नाही आहे. आता कोणता लॉ यूज होतो? जसं की इलेक्ट्रिक मोटरमध्ये काय होत होतं? फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल यूज होत होता. तर इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये काय यूज होतं? तर फ्लेमिंग राईट हँड रूल यूज होतो. आता कन्स्ट्रक्शन सांगतो नेमकं कसं कसं करायचं आहे. सेम आपली आर्मेचर कॉईल ABCD कशामध्ये ठेवायचं आहे? बार मॅग्नेटमध्ये. स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेट असतात इथं. पुढं इथं काय? ॲक्सेल आहे. ॲक्सेलच्या भोवती हे आता सेमी सर्क्युलर आर्क नाही आहेत, हे पूर्ण सर्क्युलर आर्क्स आहेत, मेटॅलिक आर्क्स आहेत, ज्यांना आपण काय म्हणतो? स्लिप रिंग्स. खूप मोठा डिफरन्स आहे. आपण इलेक्ट्रिक मोटरमध्ये काय पाहिलं होतं? तर सेमी सर्क्युलर आर्क्स होते. सेमी सर्क्युलर आर्क्स म्हणजेच काय? तर असं रिंग घ्यायची, त्याला मधून तोडायचं, ते कसं दिसणार आहे मला? सेमी सर्क्युलर सारखं. आणि कशात? सेमी सर्क्युलर आर्क्स आहेत. म्हणजे एका कंप्लीट रिंगला जेव्हा मी स्प्लिट करतो तेव्हा मला काय मिळते? स्प्लिट रिंग और कम्युटेटर. पण इथं तर मला पूर्णपणे एक कंप्लीट रिंग दिसायला लागली. इतर ह्यालाच काय म्हणणार आहेत आपण? स्लिप रिंग्स. सो पुस्तकात जी फिगर दिली आहे थोडीशी कन्फ्युजिंग आहे, त्यामुळे ही फिगर तुम्ही 100% पेपरमध्ये काढू शकता. आर्मेचर कॉईल इज कनेक्टेड टू द सिम्पली स्लिप रिंग. आता बघा, AB आर्म इज परमनंटली कनेक्टेड टू स्लिप रिंग R1. ठीक आहे. CD आर्म इज परमनंटली कनेक्टेड टू स्लिप रिंग R2, जसं की फिगरमध्ये बघू शकता तुम्ही.
ए बी आर्म स्लिप रिंग R1 सोबत कनेक्टेड आहे, R1 सोबत इथं, आणि सी डी आर्म इथं खाली जाऊन R2 ला कनेक्टेड आहेत. हे स्प्लिट रिंग नाही आहेत तर स्लिप रिंग्स आहेत, पूर्णपणे सर्क्युलर रिंग्स आहेत, त्यालाच आपण काय म्हणतो स्लिप रिंग्स. बरं, देन स्लिप रिंग R1 इज कनेक्टेड टू द ब्रश B1, स्लिप रिंग R2 इज कनेक्टेड टू द ब्रश B2. बस, आणि हे जे दोन वायर्स आहेत कंडक्टिंग वायर्स ते खाली जाऊन मी कशाला जोडले, सिम्पली गॅल्व्हॅनोमीटरला. आता गॅल्व्हॅनोमीटरचं काम काय असतं नेमकं तर गॅल्व्हॅनोमीटर डिटेक्ट्स द चार्जेस इन सर्किट, और सिम्पली गॅल्व्हॅनोमीटरचा यूज कुठं केला जातो तर स्मॉल अमाऊंट ऑफ करंट मेजर करण्यासाठी. म्हणजे जेव्हा जेव्हा इथून करंट फ्लो होणार आहे तेव्हा तेव्हा मला गॅल्व्हॅनोमीटरवर काय दिसेल, डिफ्लेक्शन दिसेल. म्हणजेच आपण गॅल्व्हॅनोमीटर पार्टमध्ये काय बघितलं होतं, इफ देर इज अ करंट गॅल्व्हॅनोमीटर शोज द डिफ्लेक्शन. आता जेवढ्या मोठ्या प्रमाणात करंट सेंड करेल तेवढ्या मोठ्या प्रमाणात डिफ्लेक्शन दिसेल. ठीक आहे, हे आपण गॅल्व्हॅनोमीटरमध्ये बघितलं. सो काय आलंय, बार मॅग्नेट आर्मेचर कॉइल AB is fixedly connected with slip ring R1, CD arm is connected with R2. फिक्स, एकदम फिक्स आहेत, ते हलणार नाही आहेत, काही नाही, इमॅजिनेशन होत नाही. त्याच्यासाठी डेमॉन्स्ट्रेशन पण करून दाखवणार आहे नेमकं स्पिन झाल्यावर कसं होतंय. आता म्हणजेच आर्मेचर कॉइल ही फक्त आणि फक्त स्लिप रिंग सोबत कनेक्टेड आहे, बस. बाकीचं हे सर्किट पूर्ण जागेवर फिक्स राहणार आहे. यामध्ये हलणारे पार्ट्स कोणते ते एकदा सांगतो. बार मॅग्नेट जागेवर राहणार आहे, स्लिप रिंग्स फक्त रोटेट होणार आहेत, बस. तुमचं ॲक्सल, तुमची ही कंडक्टिंग वायर, ब्रशेस, हे सर्व प्रकारे पूर्णपणे जागेवर राहणार आहेत. हे थोडेसे सुद्धा हलणार नाही आहेत जेव्हा ह्यांचं रोटेशन पूर्णपणे होणार आहे. सो बघा, आर्मेचर कॉइल हल्ली तर स्लिप रिंग हलणार आहे, हे पण CD हललं तर स्लिप रिंग हलणार आहे. ह्याच्यासाठी एक डेमॉन्स्ट्रेशन दाखवतो, पण फर्स्ट ऑफ ऑल आपण वर्किंग बघून घेऊयात. सो in electrical motor we learned that की बाबा बॅटरी इज कनेक्टेड टू द सर्किट. बॅटरी सर्किटला कनेक्ट केली होती आणि बॅटरी प्रोव्हाइड्स DC करंट, आणि करंट फ्लो झाल्यामुळे त्याच्यावर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल लागून फोर्सेस लागत होते AB आर्मवर आणि CD आर्मवर रिस्पेक्टिव्हली. आता इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये आपण काय करतो, आर्मेचर कॉइल इज एक्सटर्नली रोटेटेड और एक्सटर्नली मूव्ड. आता जर तुम्ही लग्नातले जर जनरेटर बघितले असतील तर त्यामध्ये काय केलं जातं, एक माणूस येतो आणि एक पेडल टाईप असतात, ते रोटेट करतो, आणि रोटेट केलं की डायरेक्ट ते जनरेटर चालू व्हायला लागतं आणि मूव लोक नाचायला लागतात. तर इथं काय करायचं आहे मला, आर्मेचर कॉइल ABCD इज रोटेटेड एक्सटर्नली. फर्स्ट पॉईंट काय सांगायचं, आर्मेचर ABCD इज रोटेटेड एक्सटर्नली. बरं, सपोज आपण ह्याला रोटेट करू एक्सटर्नली. कसं रोटेट करायचं आहे, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. क्लॉकवाईज म्हणजे हे आता 2D आहे, पण थोडंसं इमॅजिन करा, ABCD सपोज ABCD हे कसं मूव्ह करतं आहे, क्लॉकवाईज. म्हणजे असं क्लॉकवाईज, आपलं क्लॉकचा घड्याळाचा काटा कसा फिरतो तसा क्लॉकवाईज मूव्ह करतं आहे. आपण त्याला एक्सटर्नली रोटेट केलं आहे. बरं, ठीक आहे. आता एक्सटर्नली जेव्हा रोटेट करणार आहे तर ह्या आर्मेचर कॉइलला कसं फील होणार आहे ते सांगतो तुम्हाला. पहिलं त्याच्या कडेला काय आहेत रे बाबा, बार मॅग्नेट्स आहेत. त्याच्या कडेला काय आहेत, बार मॅग्नेट्स. जेव्हा दी कॉइल आहे ती चपटी होणार आहे. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल हे बघून घ्या, हे असं काहीतरी कन्स्ट्रक्शन आहे माझं, ABCD. आता सपोज करा हे दोन बार मॅग्नेट आहेत, ही तुमची काय, हां चलो, हे काय तुमचं आर्मेचर कॉइल ABCD. आता वी नो दॅट की बाबा मॅग्नेटिक फील्ड और मॅग्नेटिक फील्ड लाईन्स कुठून कुठं ट्रॅव्हल करतात तर नॉर्थ पोल टू साऊथ पोल. म्हणजेच डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कशी आली, नॉर्थ पोल टू साऊथ पोल. मान्य एवढं. आता हे ABCD जे आर्मेचर कॉइल आहे ते आपण काय केलं, एक्सटर्नली क्लॉकवाईज फिरवलं आहे. सो क्लॉकवाईज फिरवलं तर हे असं उभं झालं. आता ह्याच्यातून जाणारे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स फोर्स तिथे जास्त येणार आहेत. परत ते आडवं झालं तर कमी होणार आहे. परत उभं झालं तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्याच्यातनं जाणाऱ्या जास्त असणार आहेत. म्हणजे ह्या आर्मेचर कॉइलला कसं फील होतं आहे की बाबा देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. काय फील होतं आहे, इट फील्स लाईक देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. आता आपलं EMI काय सांगतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इफ देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड करंट इज प्रोड्युस्ड. हे मला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन और फॅरेडेज इंडक्शनमध्ये आपण हे पॉईंट शिकलो. तर जेव्हा काय कॉइल रोटेट होणार आहे, सपोज असं असेल त्याच्या ह्या पार्टमधून
जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कमी जाणार आहेत. पण हे जेव्हा असं येईल मॅग्नेटमध्ये, मॅग्नेटच्या समोर, तर हा पार्ट बघा खूप मोठा आहे, ह्याच्यातून जाणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जास्त असणार आहेत. सो इथं काय जाणवणार आहे त्या आर्मेचर कॉईलला, किंवा जसं जसं मला एक्सटर्नली रोटेट करतायत तसं तसं माझ्या कडेची मॅग्नेटिक फील्ड चेंज होती, असं ह्याला जाणवणार आहे. कोणाला जाणवणार आहे, तर आर्मेचर कॉईल ABCDला तसं जाणवणार आहे. म्हणजे आर्मेचर कॉईल ABCD फील्स लाईक देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड अराउंड मी. आता तो काय म्हणतो, आता माझ्याकडे तर मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंटली चेंज होते, आपण एक्सटर्नली मूव्ह करतो ह्याला, पण ह्याला कसं जाणवतं, इथं आल्यावर जास्त वाटते, इथं आल्यावर मॅग्नेटिक फील्ड कमी लागते, इथं जास्त कमी जास्त कमी. सो देर इज अ कॉन्स्टंट चेंज इन मॅग्नेटिक फील्ड, सो करंट इज प्रोड्युस्ड. आता एक एक गोष्टी सांगतो तुम्हाला, वर्किंग प्रोसेसेसमध्ये कसं कसं पॉईंट लक्षात ठेवायचे. तर वी रोटेट द आर्मेचर कॉईल एक्सटर्नली, लिहूयात, आर्मेचर कॉईल is rotated externally in कुठल्या डायरेक्शन मध्ये, क्लॉकवाईज मध्ये फिरून बघू. चलो, क्लॉकवाईज डायरेक्शन. आता जेव्हा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आपण फिरवणार आहेत, तर हे ABCD आर्म कसं होणार आहे, हाफ रोटेशनसाठी असं पालतं पडणार आहे. म्हणजे AB आर्म इकडे जाणार आहे आणि CD आर्म फिरून इकडे येणार आहे. पण त्याच्यात करंट कसा प्रोड्यूस होता, आता या डायरेक्शनमध्ये, म्हणजेच A to B, B to C, C to D, आणि असा करत CD आर्म कशाला कनेक्टेड झालेला आहे आता आपलं, B2 ला. म्हणजे करंट कसा वाहणार आहे आता, B2 to B1. येत आहे लक्षात? खूप सिंपल आहे. तुम्हाला एकदा डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतो नेमकं कसं फिरतंय. तर सपोज करा हे दिसतंय बरोबर. सो हे बघा, आर्मेचर कॉईल ABCD असं कन्स्ट्रक्शन आहे आपलं. असं आता बरोबर दिसतंय, ABCD. यामध्ये काय होणार आहे, व्हेन तर आपण एक्सटर्नली त्याला रोटेट करतो ना, रोटेट जसं जसं करेल त्याला काय फील होणार आहे, किंवा माझ्या कडेची मॅग्नेटिक फील्ड चेंज होते. इफ देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड, करंट इज प्रोड्युस्ड. आता करंट कसा प्रोड्यूस होता, आता कॉईल, आर्मेचर कॉईल A to B जाणार, B to C आणि C to D, आणि C to D गेल्यावर C to D तो कोणाला कनेक्टेड आहे, हा जो आहे ती स्लिप रिंग आहे. हे बघा, ही पण स्लिप रिंग R1, दिस इज स्लिप रिंग R2. म्हणजेच हे जसं जसं रोटेट होईल त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे ब्रशेस आहेत त्यांना करंट प्रोव्हाइड केला जाणार आहे. सो असं ते काहीसं कन्स्ट्रक्शन आहे जे की मूव्ह करत राहतं कॉन्स्टंटली, आणि ज्या स्लिप रिंग्सला जे काही बसवलेले ब्रशेस आहेत त्यातून करंट वाहणार आहे. तर या परत दाखवतो तुम्हाला एक्सप्लेन करून कसा वाहतोय. करंट इज, हे काय झालं, ड्यू टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन करंट इज प्रोड्युस्ड. आता तो करंट कसा वाहणार आहे, A to B, B to C, C to D. कसा जातो, A to B, B to C, C to D असा करंट फ्लो होतो. आणि CD आर्म मला माहिती आहे इज कनेक्टेड टू द स्लिप रिंग R2, आणि R2 इज कनेक्टेड टू द ब्रश B1. म्हणजे आता करंट जो प्रोड्यूस होणार आहे तो असा असा खाली येऊन इथून जाणार आहे, दॅट इज B2 to B1. सो करंट इज फ्लोइंग फ्रॉम A to B, B to C, C to D अँड इज प्रोव्हाइडेड टू द ब्रश B2, आणि B2 कडून कुठं वाहतो, B2 to B1. करंट फ्लोज फ्रॉम B2 to B1. हे झालं हाफ रोटेशनसाठी. आता हाफ रोटेशन नंतर काय काय चेंजेस होणार आहेत, या आर्मला कुठल्या बाजू येणार आहेत, D, C, आणि इथं काय येतं आता A आणि B. ठीक आहे. मग सेम प्रोसिजर, सेम जर आपण एक्सटर्नली रोटेट केलं होतं तेव्हा काय होणार आहे, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होणार आहे. आणि जो प्रोड्यूस झालेला इलेक्ट्रिक करंट आहे तो कसा येणार आहे ह्यावेळेस, आता D to C, C to B, B to A, आणि परत B to A जे आर्म आहे ते इकडे कनेक्टेड आहे B1C. मग काय होणार आहे, सिम्पली तुमचं करंट मग असे जसा फ्लो झाला होता B1 to B2 जातो. म्हणजेच करंट इज प्रोव्हाइडेड टू D to C to B to A, and current produced is flows from B1 to B2. And here we know that AB arm is permanently connected to the slip ring R1, and R1 is connected to B1. म्हणजे करंट कुठून कुठं फ्लो होणार आहे, B1 to B2.
परत एकदा एक्सप्लेन करतो, रिवाइज करूयात पार्ट. नेमकं काय झालं, देर इज अ आर्मेचर कॉईल. आता आर्मेचर कॉईलमध्ये आपण काय केलं, आर्मेचर कॉईल इज रोटेटेड एक्सटर्नली. आपण त्याला क्लॉकवाईज रोटेट केलं, एक्सटर्नली रोटेट केलं. जेव्हा ते एक्सटर्नली आपण त्याला मूव्ह करत होतो तेव्हा त्याला कसं जाणवलं की देर इज अ कॉन्स्टंट चेंज इन अ मॅग्नेटिक फील्ड अराउंड मी. मग इफ देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड वी नो दॅट करंट इज प्रोड्यूस्ड. आता तो प्रोड्यूस झालेला करंट कसा कसा जातो हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यापासून एक्सप्लेन करतो क्विकमध्ये. इथं काय ए बी सी आणि डी हे आपले स्टार्टिंगचे पॉईंट्स होते. तर जेव्हा करंट प्रोड्यूस होणार आहे तो करंट कसा फ्लो होतो, ए टू बी, बी टू सी, सी टू डी. आणि सी डी आर्म इज परमनंटली कनेक्टेड टू द स्लिप रिंग R2. हे बघा R2 आणि R2 इज कनेक्टेड टू B2. मग करंट कुठून कुठं फ्लो होतो, B2 टू B1. कळतं आहे, ABCD मधून करंट फ्लो झाला तर करंट B2 टू B1 फ्लो होणार आहे, म्हणजे या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट टाइम आता आफ्टर हाफ रोटेशन कोण जागा एक्सचेंज करणार आहे, तर AB आर्म आणि CD आर्म एकमेकांची जागा इंटरचेंज करणार आहेत. म्हणजे इथं काय येणार आहे आता, दिस इज DCBA. नाउ द करंट प्रोड्यूस्ड ट्रॅव्हल्स फ्रॉम D पॉईंट, C पॉईंट, B पॉईंट टू A पॉईंट असा फ्लो करतो. पण मला एक गोष्ट माहिती आहे की बाबा AB इज पर, दिसायला आता ते खाडाखोड करणार नाही आहे मी, पण AB इज परमनंटली कनेक्टेड टू द ब्रश B1. कारण स्लिप रिंग बघा AB ची कुठं असते इथं. आता हे थोडंसं इंटरचेंज होणार आहे. स्लिप रिंग आता जसं दाखवलं होतं तसं. जर सपोज हे बघा, फोकस ABCD. आता ABCD करंट कुठून कुठं फ्लो झाला, A टू B, B टू C, C टू D. आता नेक्स्ट टाइम करंट असा फ्लो झाल्यानंतर CD आर्ममधून, CD आर्म इज कनेक्टेड टू द R2 आणि R2ला ब्रश आहे B2. मग B2 थ्रू B1 क्रॉस होतो. नेक्स्ट टाइम जेव्हा हाफ रोटेशन होऊन जाणार आहे तर आपले आर्मेचर कॉइल्स त्यांची जागा चेंज करणार आहेत. तर जेव्हा आर्मेचर कॉईल त्यांची जागा चेंज करेल, आता कसा फ्लो होतं करंट, D टू C, C टू B, B टू A. बट AB आर्म इज कनेक्टेड टू द स्लिप रिंग स्लिप रिंग R1 विच इज कनेक्टेड टू द ब्रश B1. म्हणजे करंट कसा फ्लो होणार आता, B1 टू B2. खूप सिंपल आहे, त्यांच्या जागा चेंज होत नाही आहेत. AB आर्म इज परमनंटली कनेक्टेड टू द स्लिप रिंग R1 अँड CD आर्म इज परमनंटली कनेक्टेड टू द स्लिप रिंग R2 अँड सायमल्टेनियसली ते बोथ कनेक्टेड टू B1 आणि B2. संपला विषय. आता हे त्याचं प्रोसिजर आहे. ABCD कडून मूव्ह झाला तर करंट कुठून कुठं फ्लो होतो, B2 टू B1 आणि DCBA असा करंट फ्लो झाला तर B1 टू B2 करंट फ्लो होतो. आता एक क्वेश्चन होता की आपला हा जो करंट प्रोड्यूस्ड आहे तो युनिडायरेक्शनल आहे का बाय डायरेक्शनल आहे. सिम्पली धिस करंट इज बाय डायरेक्शनल. एकदा बघा कसा येतोय, B2 टू B1 जातोय, दुसऱ्या रोटेशनसाठी B1 टू B2 जातोय. म्हणजे धिस करंट इज नॉट युनिडायरेक्शनल. तो त्याची सारखी डायरेक्शन चेंज करतो, एकदा इकडून आला एकदा इकडून आला. याचाच अर्थ काय, धिस करंट इज अ बाय डायरेक्शनल करंट. कळतंय. पूर्ण फेनॉमेना हा फक्त आणि फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनवरच डिपेंड होता. कशा कशा गोष्टी चालल्या, इफ देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड अराउंड मी आय विल प्रोड्यूस करंट. हेच फेनॉमेना इथे यूज झाला. आर्मेचर कॉईल ABCDला आपण एक्सटर्नली रोटेट केलं इन द क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट केल्यानंतर त्याला कसं फील झालं, असं असताना मॅग्नेटिक फील्ड कमी लागली, पण असं झाल्यावर माझ्यातून मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ऑफ फोर्स जास्त लागणार आहेत. म्हणजे मला काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड जास्त जाणवणार आहे. परत असं झालं, कमी जास्त कमी जास्त. दॅट्स वाय इट फील्स लाईक देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड चेंज झाला, संपला विषय. काय प्रोड्यूस करणार आहे, करंट. ABCD मधून करंट फ्लो झाला तर B2 टू B1 जातो आणि DCBA मधून करंट झाला तर AB आर्म इज परमनंटली कनेक्टेड टू द ब्रश B1. सो B1 टू B2 जातो. हे झालं तुमचं इलेक्ट्रिकल जनरेटर. आता इलेक्ट्रिक जनरेटर जसं सांगितलं होतं, मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. जे आपण एक्सटर्नली रोटेट केलं होतं ते काय झालं, मेकॅनिकल एनर्जी. आणि त्याचं कन्व्हर्जन कशात झालं हे बघा, गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन शो करतोय.
B2 टू B1 गेला तरी थोडासा डिफ्लेक्शन शो करणार आहे, आणि B1 टू B2 गेलं तर दुसरीकडे डिफ्लेक्शन शो करणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. का तर डायरेक्शन चेंज करतो करंट. दॅट्स वाय मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी. दिस इज द होल कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक जनरेटर. काही डाऊट्स असतील, क्वेश्चन असतील तर इथं नंबर आहे, तुम्ही विचारू शकता. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात अनसॉल्व्ड प्रॉब्लेम्स, न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स फ्रॉम द एक्सरसाइज. तोपर्यंत चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. हे तुम्ही लिहून घेऊ शकता, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता.